तुम्हाला सगळ्याच गोष्टीची घाई असते. तुम्हाला प्रेम करायची घाई, प्रेम केल्यावर पटवलेला मुलगा किंवा मुलगी हातातून जाऊ नये म्हणून एकमेकांना पूर्ण समजून घेण्याआधीच लग्न करायची घाई. बरं, लग्न झाल्यावर मूल जन्माला घालायची पण घाई. मग संसाराची जबाबदारी पेलताना ओढाताण व्हायला लागली की त्याचा राग एकमेकांवर काढून एकमेकांपासून वेगळं होण्याची पण घाई. या 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 लैला मजनू सोनी मेहवाल, कशी काय आठवण झाली या वकील मित्राची? बसा, बोला, काय काम काढलंय? यांच्या आयुष्यात नवरा मोठा प्रॉब्लेम झालाय आणि यांच्या आयुष्यात बायको हा मोठा प्रॉब्लेम झालाय. तुम्हाला नक्की काय म्हणायचं ते मला स्पष्ट सांगा. मी सांगतो. मी सांगते. एक मिनिट. मी शांत व्हा, शांत व्हा. एकेकाने सांगा, नाही तर मला काहीच कळणार नाही. मी काय तुम्हाला जास्त लेक्चर देत बसणार नाहीये, कारण मला ठाऊक आहे की तुम्ही मुलं तुम्हाला करायचं तेच करणार. फक्त आज तुम्हाला माझ्या बायकोने केलेली कविता ऐकवावीशी वाटते. काहींच्या मते लग्न ही करून पाण्यासारखी गोष्ट आहे, पण आमच्या मते लग्न हे विधात्याला पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे. लग्न म्हणजे काय असतं? लग्न म्हणजे काय असतं? त्याच्या मनातील विचारांचे तिच्या चेहऱ्यावरच प्रतिबिंब असतं. तिच्या प्रश्नाआधीच त्याचं उत्तर तयार असतं. त्याला लागतात ठसका, तिच्या डोळ्यात पाणी तरळतं. त्याला लागतात ठसका, तिच्या डोळ्यात पाणी तरळतं. तिला लागताच ठेच, त्याचं मन कळवळतं. तिनं चहा केला तर त्याला सरबत हवं असतं. तिनं चहा केला तर त्याला सरबत हवं असतं. त्याने गजरा आणला की नेमकं तिला फुल हवं असतं. त्याच्या बेफिकिरीला तिच्या जाणीवांचं कोंदण असतं. त्याच्या बेफिकिरीला तिच्या जाणीवांचं कोंदण असतं. तिच्या खर्चांना त्याच्या खिशाचं तांदण असतं. त्याच्या चुकांना तिच्या पदराचं पांघरूण असतं. त्याच्या चुकांना तिच्या पदराचं पांघरूण असतं. तिच्या दुःखाला त्याच्या खांद्याचंच अंथरूण असतं. कधी समजोता तर कधी भांडण असतं. कधी समजोता तर कधी भांडण असतं. एकानं विस्कटलं तर दुसऱ्यानं ते सावरायचं असतं. लग्न म्हणजे काय असतं? प्रेमाचं ते बंधन, घराचं ते घरपण असतं. विधात्याला पडलेलं ते एक सुंदर स्वप्न असतं. बघा, यातलं काय पटलं तर घ्या. तडजोडकर साहेब, आमचा निर्णय ठाम आहे. हे मी सगळ्यांचं मत समजायचं? तुम्ही आजकालची तरुण मुलं मुली अति उत्साही असता. तुम्हाला सगळ्याच गोष्टीची घाई असते. तुम्हाला प्रेम करायची घाई, प्रेम केल्यावर पटवलेला मुलगा किंवा मुलगी हातातून जाऊ नये म्हणून एकमेकांना पूर्ण समजून घेण्याआधीच लग्न करायची घाई. बरं, लग्न झाल्यावर मूल जन्माला घालायची पण घाई. मग संसाराची जबाबदारी पेलताना ओढाताण व्हायला लागली की त्याचा राग एकमेकांवर काढून एकमेकांपासून वेगळं होण्याची पण घाई. अरे, संसार तेव्हाच यशस्वी होतो ज्यावेळी तुम्ही तुमच्या संसारावर एकमेकांच्या विचारांनी, समजुतीने संस्कार करता. जर तुम्ही तुमचे इगो जपत राहिलात, स्वतःच्याच मतावर ठाम राहिलात, तर तुमचा सहमत कधीच होणार नाही. जेव्हा एखाद्या जंगलात वणवा पेटतो ना, तेव्हा तो भडकत पुढे जात असतो. तो भडकत पुढे जात असताना आजूबाजूच्या वृक्षवेली हाकनाक होरपळून निघतात. तुम्ही तुमचा निर्णय तुमच्या आई वडिलांना कळवलाय? त्यांचं मत काही असलं तरी आम्ही आमचा निर्णय बदलणार नाही. एक शेवटची मी रिक्वेस्ट करतो, तुमच्यासाठी नाही पण माझ्या शब्दाखातर तुम्ही 2 महिने थांबा. या 2 महिन्यात जर तुमचा निर्णय नाही बदलला तर मी तुम्हाला कोणताही सल्ला न देता घटस्फोट मिळवून देईन. हा माझा शब्द आहे. आता एवढं सगळं झाल्यानंतर आम्ही एकाच घरात एकत्र नाही राहू शकत. त्यापेक्षा आम्ही आमच्या माहेरी राहू. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. तुम्हाला तुमचा निर्णय नाही बदलायला लावला, मी पण नावाचा तडजोड नाही. या पोरांसाठी काय करावी तडजोड? हा, हॅलो.
मी ॲडव्होकेट तडजोडकर बोलतोय. तुम्हा सगळ्यांना मी अर्जंट इथे का बोलवलं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचं काय, सकाळी तुमची मुलं मला भेटून गेली. आमची मुलं हं. कशाला? त्यांना घटस्फोट हवाय. काय? काय? हीच रिॲक्शन सकाळी माझ्या सुद्धा चेहऱ्यावर होती. पण घटस्फोट घेण्या इतकं त्यांच्यात झालं तरी काय? मी चौघांची बाजू ऐकली. अगदी कारण शुल्लक आहेत. मग क्षुल्लक कारणावरून त्यांनी एवढी टोकाची भूमिका का घ्यावी? नाही, त्यांची कारण आपल्या दृष्टीनं शुल्लक आहेत, पण त्यांच्या दृष्टीनं ती त्यांना अपमानास्पद वाटतात, मन दुखावणारे वाटतात. पण असं का? त्यांचं एकमेकांवर अतिप्रेम आहे. पण हे कारण घटस्फोटाचं कसं होऊ शकतं? अतिप्रेम असल्यामुळे ते एकमेकांना गृहीत धरतात. त्यामुळे होतं काय, एखादा जरा जरी मनाविरुद्ध वागला ते लगेच दुसऱ्याच्या मनाला लागतं. आणि दुसरा मेन प्रॉब्लेम म्हणजे इगो. आताच्या काळात पूर्वीसारखं नवराच फक्त नोकरी कामधंदा करतो असं नाही, तर त्याचबरोबर बायको सुद्धा जॉब करते, बिझनेस करते, पैसे कमवते. त्यामुळे होतं काय, नवऱ्याने आरे म्हटलं की बायको का रे म्हणते. मग आता आपण करायचं काय? अरे म्हणून तर तुम्हाला सगळ्यांना इकडे बोलवलंय मी खात्रीने सांगतो की तुमच्या मुलांनी हा निर्णय अगदी रागाच्या भरात घेतलाय. ते एकमेकांपासून दूर राहू शकत नाही, पण याची जाणीव त्यांना झाली पाहिजे, तरच त्यांचे संसार वाचतील. म्हणून मी सांगतो त्याप्रमाणे वागा. काल रात्रभर कुठे होतात आपण? मी मी श्रेयस बरोबर पार्टी करत होतो. हा? आम्हाला फसवून? आम्हाला वाटलं तू आदिती बरोबर आहेस. नाही, याला आपल्याला फसवून जावं लागलं, आपल्याशी खोटं बोलून जावं लागलं. याचं कारण तुला, यांची जी पार्टी होती ना ती दारूची पार्टी होती. मी आणि आदितीने आमच्या नवऱ्यांना घटस्फोट द्यायचं ठरवलंय. अगं काय बोलतेस काय किशोरी? शुद्धीवर आहेस ना तू? अगं जन्माला येणाऱ्या बाळाचा तरी विचार कर. आई, बाबा, रितेश मला न्यायला आला तर मी जरूर जाईन, पण मी स्वतःहून त्याच्याकडे जाणार नाही. आता या कारणावरून तुला या क्षणी घर सोडून जावं लागेल. गेट आउट ऑफ माय हाऊस. बाबा, पण मी आत्ता कुठे जाणार? कुठेही जा, मला काय विचारतोयस? त्यांना जर का आमच्यात इंटरेस्ट नसेल ना, तर आम्हाला सुद्धा त्यांच्या घरात लोचटासारखं जाऊन राहण्यात काही इंटरेस्ट नाहीये. थांब किशोरी, असं जर असेल ना तर मीही तुला कायमचं इथे राहायची परवानगी देऊ शकत नाही. हे तुम्ही बोलताय? माझा विश्वासच बसत नाहीये. मुलीचं लग्न झाल्यावर आई वडिलांची माया एवढी आटते? तुम्ही मला या अवस्थेत घराबाहेर जायला सांगताय? ठीक, मला या घरात राहायला मिळालं नाही तरी चालेल, पण मी स्वतःहून रितेशकडे जाणार नाही. आपण तडजोडकरांना फोन करूया. चल. हॅलो, तडजोडकर साहेब. हा, मी आदितीचे बाबा बोलतोय. हा बोला. तुमच्या सांगण्यावरून आम्ही आदितीला घराबाहेर राहायला सांगितलंय. वकील साहेब, काचावर दगड ठेवून आम्ही तिला. हो, हे बघा, मी त्यांच्या सुखासाठीच करतोय ना. पण ती पोर गरोदर आहे म्हणून काळजी वाटते हो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो, मी आहे ना. हा, अहो, आत्ताच किशोरीच्या आईचा फोन आला होता. त्याने सुद्धा किशोरीला घराबाहेर काढलंय. अहो, इतकंच काय, रितेशला सुद्धा त्याच्या वडिलांनी घराबाहेर काढलंय. हे बघा, तुम्ही तुमची कामं केलीत, आता माझं काम मला करू द्या. तुम्ही अगदी निर्धास्त राहा. हं? अगं किशोरी, मी तुलाच फोन ट्राय करत होते. कुठे आहेस तू? मला तुला भेटायचंय. मला पण तुझ्याशी बोलायचंय. कुठे भेटूया? देवळात चालेल? बरं चालेल, मी पोचते. बाय. माझे आई बाबा माझ्याशी असं वागतील असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं ग मला.
मला पण खूप राग आलाय आईचा. म्हणे परत जा, मी समजावते त्याला. अगं आत्ता जर आपण त्यांच्याकडे परत गेलो ना तर आयुष्यभर मान खाली घालून जगावं लागेल आपल्याला. मग ग जायचं कुठे आपण? करायचं काय? राहायचं कुठे? आणि अशा अवस्थेत आपण नोकरी सुद्धा करू शकत नाही ग. आता तोच आपला पाठीराखा आहे. मला खात्री आहे तो आपल्याला काहीतरी मार्ग नक्की दाखवेल. त्यांनी आपली काहीतरी सोय नक्की करून ठेवली असेल. दाखवला त्याने मार्ग. मला एक आयडिया सुचली. काय ग? माझ्याकडे काही दागिने आहेत. ते जर का आपण विकले ना तर आपल्याला एक 70-75 हजार नक्कीच मिळतील. अगं दागिने माझ्याकडे पण आहेत. त्याचे पण तेवढेच पैसे येतील. झालं तर मग. अगं म्हणजे 1.5 लाखात आपण एक वर्षभर कसे काढू शकतो? आपण एखादा फ्लॅट भाड्याने मिळतो का पाहू आणि फ्लॅट मिळेपर्यंत एखाद्या स्वस्त अशा लॉजवर राहू. अगं पण फ्लॅट शोधणार कुठे आपण? हॅलो. हा, मी तडजोडकर बोलतोय. हा बोला. तडजोडकर. मला जरा तुझ्याशी आणि किशोरीशी काम होतं. तू जर ऑफिसमध्ये येशील तोपर्यंत मी किशोरीला फोन करतो. किशोरी इथे माझ्या बरोबरच बसलीये. हो, अरे वा, मग बरंच झालं. मग तुम्ही दोघी माझ्या ऑफिसमध्ये या. कशासाठी? नाही, तुमच्या केस संदर्भात थोडं बोलायचं होतं. बरं ठीक आहे, येतो आम्ही. चल किशोरी, तडजोडकरांनी आपल्याला ऑफिसमध्ये बोलवलंय. त्यांना बोलायचंय आपल्याशी. अगं पण त्यांना उद्या येतो म्हणून सांगायचं ना. आज रात्री राहायची पहिल्यांदा सोय करायला पाहिजे आपल्याला. दागिने सुद्धा विकायचे. हो ग, ठीक आहे, मी त्यांना सांगते आम्ही आता नाही येत म्हणून. एक मिनिट थांब. आपण त्यांच्याकडे जाऊया. त्यांच्या खूप ओळखी आहेत ना ग. त्यांच्या ओळखीने एखादी जागा मिळू शकेल. करेक्ट. चल मग जाऊया आपण. चल लवकर.